नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत थापी वडी किंवा पाटवडी। वडी रस्सेमध्ये करतात ती वडी किंवा बेसन वडी। तर आज आपण चुलीवर करणार आहोत थापी वडी। तर कशा पद्धतीने करतात हे आपण आता पाहू। तर तेलामध्ये टाकलेले आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता, कोथिंबीर आणि मसाला, मिरचीचा मसाला। तर हे सर्व मिक्स करून घेऊ आणि मग यामध्ये टाकूया पाणी। तर आपल्याला 1 तांब्याभर पाणी टाकायचे। या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। तर बेसन पीठ घालताना आपल्याला अगोदर हे बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। तर तिखट मीठ घालून आपल्याला मस्त अशी ही थापी वडी करायची आहे। तर आता लाटण्याने गरागरा फिरवून हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर चुलीवरची चव तर अशी वेगळीच असते, एकदम मस्त थापी वडीची। तर आपण पाहू शकता इथं किती छान असं आपलं थापी वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता आपण ही वडी थापणार आहोत ताटावर। तर ताटाला तेल लावून घेतलंय आणि आता वड्याचं सर्व मिश्रण आपण ताटावर काढून घेऊ। एकदम गरम गरम असं आहे आणि हाताला थोडंसं पाणी आणि तेल लावून आपण हे थापणार आहोत। खूपच गरम असल्यामुळे आपल्याला थोडंसं उलथण्याने हे सपाट केलं तरी चालतं। तर व्यवस्थित आपल्याला ताटावर हे पातळ असं थापून घ्यायचं आहे। तर पूर्ण ताट भरून आपल्याला ही थापी वडी थापून घ्यायची। तर ही मिक्स भाजी केलेली आहे, पितृपक्ष सुरू आहे। तर यामध्ये आपण ही मिक्स भाजी आणि अशा पद्धतीने थापी वडी करत असतो। तर थंड झाल्यानंतर आपल्याला कापून घ्यायच्या आहेत या वड्या। तर थोड्याशा तिरक्या या वड्या आपल्याला कापायच्या आहेत छान अशा शेपमध्ये। तर खूप सुंदर अशा या थापी वड्या होत असतात आणि आपल्याला पितृपक्षामध्ये नैवेद्याला या थापी वड्या लागतात किंवा आपल्या घरी डोहाळे जेवण असेल तर तेव्हाही या थापी वड्या आपल्याला लागत असतात कार्यक्रमासाठी। तर अशा पद्धतीने ह्या थापी वड्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा। आणि आपण रस्सी करून या वड्या त्यामध्ये टाकून वड्या रस्सी, तर हे पण छान असं मस्त जेवण होत असतं तयार। तर आता अशा पद्धतीने आपण ह्या वड्या सर्व काढून घेतल्यात। तर पहा किती सुंदर अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणींनो। तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने या थापी वड्या करून घ्या। तर चुलीवरची चव अप्रतिमच अशी लागते। खूप सुंदर अशा आपल्या थापी वड्या तयार झालेल्या आहेत। तर पितृपक्षासाठी अशाच पद्धतीने या थापी वड्या तयार करून आपल्या पितरांना खुश करा। तर पहा अशा पद्धतीने याच्यावर थोडंसं नारळ किंवा खोबरं टाकलं ना तर अजूनच छान अशी चव येते। तर यावर मी टाकलेलं नाही। तर चला, भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये।